नमस्कार. मी प्राध्यापक एम. आय. कुंभार, सांस्कृतिक विभाग प्रमुख, आनंदीबाई राव राणे महाविद्यालय वैभववाडी, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोन महान विभूतींना सर्वप्रथम मी स्वतः आणि महाविद्यालयाच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोन महान विभूतींची आज जयंती. मित्रांनो, हा संयुक्त जयंती कार्यक्रम आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणूनही साजरा करतो. या ऑनलाईन संयुक्त जयंती कार्यक्रमामध्ये या महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय विनोदजी तावडे साहेब, संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर CS काकडे सर, उपप्राचार्य डॉक्टर AM कांबळे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, आपणा सर्वांचं या जयंती कार्यक्रमामध्ये मी मनस्वी स्वागत करतो. मित्रहो, आपण या जयंती साजरी करण्यापाठीमागचा अत्यंत महत्त्वाचा जो उद्देश आहे तो म्हणजे या दोन विभूतींच्या विचारांची किंवा ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणा आपल्यापर्यंत पोहोचवणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. राजमाता जिजाऊ या आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मातोश्री या स्वराज्य स्थापनेमागे अत्यंत महत्त्वाची प्रेरणा किंवा जो प्रेरणा स्रोत होता तो म्हणजे राजमाता जिजाऊ. या तत्कालीन परिस्थितीमध्ये समाजावर या मोगल सम्राट किंवा परकीय शत्रू जे आहेत त्यांच्याकडून होणारा अनन्वित छळ किंवा होणारा त्रास, या त्रासातून आपला समाज मुक्त झाला पाहिजे. आपल्या समाजातील स्त्रिया असतील, पुरुष असतील किंवा मुलंबाळ असतील, या सर्वांच्यावर होणारे जे अन्याय होते, अत्याचार होते, हे उघड्या डोळ्याने पाहणं त्यांना अशक्य झालं होतं. आणि म्हणूनच त्यांनी आपला समाज हा भयमुक्त झाला पाहिजे, तो स्वतंत्र झाला पाहिजे, या प्रेरणेतून, या विचारानं छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचं किंवा हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचं स्वप्न दाखवलं. या स्वराज्य स्थापनेच्या निर्मितीची प्रेरणा दिली आणि यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य साकारलं. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की समाजाला अतिशय स्वतंत्र किंवा रक्षण करणारा एक राजा असला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा आपण जन्म घ्यावा. याहीपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीनं जर आपल्याला छत्रपतींना अवतार घ्यावा असं जर आवाहन करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा जिजाऊंना जन्म घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन करावं लागेल. आणि म्हणून जिजाऊ ह्या खरं तर हिंदवी स्वराज्याच्या खऱ्या शिल्पकार आहेत. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली शिकवण, मग ती राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, युद्धाच्या स्थितीमध्ये किंवा लढाई करण्याचं युद्धनीती असेल, या सर्व प्रकारचं जे शिक्षण दिलं, हे शिक्षण राजमाता जिजाऊंनी त्यांना दिलं. किंवा समाजातील बायाबापड्या, पुरुष यांच्याशी कसं वागलं पाहिजे, त्यांचा सन्मान कसा केला पाहिजे, रयतेला कसं सांभाळलं पाहिजे, या सर्वांचं बाळकडू छत्रपतींना जिजाऊंच्याकडून मिळालं होतं. आणि म्हणून आज सुद्धा जर समाज सुखी व्हायचा असेल,
हा अन्यायापासून किंवा जे हे वेगवेगळे जे अत्याचार होते अत्याचारमुक्त व्हायचं असेल तर घराघरामध्ये जिजाऊंचा जन्म झाला पाहिजे. जिजाऊंचे जे संस्कार आहेत, त्यांची जे चरित्र आहे, हे सर्व आपल्या नवयुवतींच्या मध्ये रुजवले पाहिजेत. हा अत्यंत महत्त्वाचा उद्देश या कार्यक्रमाचा आहे. कारण आजच्या युवती म्हणजे आजचे युवक हे खरं तर देशाचे भविष्य काळ असतो किंवा एक भविष्यातील आपल्या देशाची पूर्ण आधारस्तंभ असतात आणि म्हणून ह्या युवतींच्या मध्ये जिजाऊंचे जे प्रेरणा आहेत किंवा जे संस्कार आहेत हे रुजवण्याचं किंवा बिंबवण्याचं काम ह्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदांचा खरं तर खरी श्रद्धा जी आहे ती युवकांच्यावरती आहे. कारण राष्ट्राचं भवितव्य हे युवक आहेत. देशाचा उद्धार, आपल्या धर्माचा उद्धार आणि संस्कृतीचा उद्धार जर कोण करू शकत असेल तर तो म्हणजे युवक. आणि म्हणून स्वामी विवेकानंद युवकांना नियमित आवाहन करायचं की चला उठा, आता जोपर्यंत थांबायचं नाही, जोपर्यंत आपलं ध्येय पूर्ती होत नाही किंवा तुमचं ध्येय तुम्ही साध्य करत नाही तोपर्यंत तुम्ही थांबायचं नाही. युवक हा तेजस्वी असायला पाहिजे, युवक हा बुद्धिमान असला पाहिजे, त्याच्यावर सद्विवेक बुद्धी असली पाहिजे आणि त्यासोबत सद्विवेक बुद्धीनं त्याचं आचरण असलं पाहिजे. आणि म्हणून या सर्व जे प्रेरणास्त्रोत आहे, युवकांनी सुद्धा आपलं प्रेरणास्त्रोत हे स्वामी विवेकानंद ठेवलं पाहिजे किंवा त्यांचं असायला पाहिजे. तर अशा या दोन महाविभूती ज्यांचा प्रेरणास्त्रोत हे युवक आणि युवती आहे किंवा ह्या युवक युवतींनी या दोन महान विभूतींचं चरित्र वाचलं पाहिजे, त्यांचे संस्कार आचरणात आणले पाहिजेत. अशा दोन महाविभूतींची ही जयंती, या जयंतीसाठी मी पुन्हा एकदा यांना विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमामध्ये कुमारी राजश्री बेळेकर हे आपली मनोगत जिजाऊंच्या बद्दल व्यक्त करणार आहेत. त्याचबरोबर प्राध्यापक S.N. पाटील, प्राध्यापक D.S. बेटकर, प्राध्यापक M.A. चौगुले, उपप्राचार्य A.M. कांबळे आणि कुमारी तेजस्वी रावराणे या सर्वांचे मनोगते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ऐकायचे आहेत किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यापैकी काही व्हिडिओज यांची लिंक आपल्याला देण्यात येईल आणि या लिंकच्या माध्यमातून त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. मित्रांनो, या प्रास्ताविकामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च मी स्वागत करतो आणि हे माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 350-400 वर्षापासून सुरू असलेली पूजा आजही होते. आजही तेच संस्कार करण्या तुमचे गोडवे ही जनता आजही गाते. आदर्श तुमचा आहे तोच मास आहे. आजही महाराष्ट्र तुमच्यासारखी आई मागते. निर्धार होता तुमचा गुलामगिरी नष्ट करण्याचा. अवतरला तो देव या भूमीवरी तुमच्या पोटी. शिकविले वाढविले तया केले मोठे हिमती. स्वराज्याचे बाळकडू पाजले तयांना. राजनीतीचे धडेही दिले सोबती. निष्ठा मनी स्वराज्यात नव्हता स्वार्थाचा भाव कुठे. प्रेरित होऊन विचाराने तुमच्या आज प्रत्येक जण जाग उठे. कवितेतील वरील उच्चार अशा स्त्रीविषयी आहेत ज्यांनी 16व्या शतकातही काळाच्या एक पाऊल पुढचा विचार केला. ज्यांनी आपल्या मुलाला आपण स्वतःहून मृत्यूच्या खाई धोक्यात लोटतो हे माहीत असूनही छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं देखणं स्वप्न दाखवलं. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यात साकारण्यासाठी संघटन, चातुर्य, ज्ञान, कौशल्य, पराक्रम अशा राजस सत्वगुणांची शिदोरी दिली आणि ज्यांनी मराठ्यांच्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्या स्वतःच्या हातांनी रचला आणि घडविला अशा राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडराज, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी प्रसिद्ध ऐतिहासिक घराणं जाधव घराण्यातील लखुजीराजे जाधव आणि त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. खरं तर लहानपणापासूनच आपल्या स्वराज्यात गुलामगिरीतून मुक्त होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या जिजाबाईंनी विवाहानंतर स्वराज्य प्राप्तीच्या स्वप्नाला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचं ऐतिहासिक कार्य केलं. खरं तर जिजाबाईंनी
जाधव आणि भोसले या कुटुंबियांपुरतं मर्यादित न राहता जनतेच्या कल्याणाचा, रयतेच्या कल्याणाचा विचार केला. स्वराज्य निर्माण करणं ही सोपी गोष्ट नव्हती. स्वराज्य निर्मितीच्या कार्यापासून स्वराज्यावर अनेक संकट आली. अफजल खान, दिलेर खान, शाहिस्ते खान, सिद्दी जोहर, शिवरायांना कैद अशा अनेक संकटांमध्ये जिजाऊंनी शिवरायांना अत्यंत भक्कम पाठबळ दिलं. खरं तर जिजाऊ जेव्हा शिवराय लढाईवर जात तेव्हा त्यांना एक गोष्ट नेहमी सांगत की जर तुमचं लढाईत काही कमी जास्त झालं तर शिवबा आम्ही स्वतः गादीवर बसू आणि स्वराज्याचा कारभार हाकू, परंतु स्वराज्यात कधीही खंड पडू देणार नाही. अशा या गोष्टींवरून स्पष्ट होतं की जिजाबाई या रडणाऱ्या नव्हत्या तर लढणाऱ्या होत्या. खरं सांगायचं तर जिजाबाईंचं असं स्पष्ट मत होतं की यश मिळवण्यासाठी यज्ञ, तप, उपवास, नवस करावा लागत नाही, तर हातात तलवार घ्यावी लागते, चातुर्यपणाला लावावं लागतं, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, तेव्हाच कुठे जाऊन यश मिळतं. यावर जिजाबाईंचा दृढ विश्वास. हो, जिजाबाईंनी शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजांना देखील युद्धकलेचं आणि राजनीतीचं शिक्षण दिलं. पुत्राप्रमाणेच आपल्या नातवावर आणि मावळ्यांवर उत्तम संस्कार आणि नितांत प्रेम करणाऱ्या जिजाबाई या स्वराज्याच्या खऱ्या अखंड विद्यापीठ आहेत असं म्हणावं लागेल. खरं तर शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ या फक्त राजकीय क्षेत्रातच म्हणजे राजकीय क्षेत्रातच त्या पुढाकार घेत होत्या असं नाही, तर त्यांनी कौटुंबिक क्षेत्रही, आपला घरकुटुंबही अगदी उत्तम रीतीने सांभाळलं होतं. सासू सून शिवाजी महाराजांच्या 8ही राण्यांना त्यांनी मानाचं स्थान दिलं होतं. सासू सून हे नातं फक्त संघर्षाचं नसून तर ते नातं विकासाचं, जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं आहे हे जिजाबाईंनी दाखवून दिलं. खरं तर मित्र, आज प्रत्येकजण म्हणतो की या युगात शिवाजी महाराज जन्माला हवेत, शिवाजी महाराज असते तर. पण खरी वस्तुस्थिती ही आहे की आजच्या युगात जर शिवाजी महाराज जन्म घ्यायला हवे असतील तर त्याच्या आधी रयतेच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या जिजाबाईंचा जन्म व्हावा लागेल. जिजाबाईंचे संस्कार जेव्हा शिवाजी महाराजांवर होतील तेव्हाच खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज जन्म घेतील असं मला वाटतं. नमस्कार, मी प्राध्यापक श्री एस एन पाटील, इतिहास विभाग प्रमुख, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. मित्रहो, आज 12 जानेवारी 2021. 12 जानेवारी या दिवसाचं महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून या दिवसाला खूप मोठं असं महत्त्व आहे. कारण या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला. अर्थात त्यांची आज जयंती आहे. युवकांचे प्रेरणास्थान असलेले रामकृष्ण मिशनचे संस्थापक, भारताची संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणारे स्वामी विवेकानंद यांची देखील आज जयंती आहे. या 2 महान व्यक्तींच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वप्रथम या 2 महान व्यक्तींना अभिवादन करतो. मित्रहो, राजमाता जिजाऊ यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येईल, तो कालखंड 17व्या शतकाचा. त्यावेळचं समाजजीवन, जातीव्यवस्था आणि यांचे राजघराणं अशा समाजामध्ये वावरत असताना एक राजमाता म्हणून जिजाऊंची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्यावरती जे संस्कार केले त्या संस्काराच्या जोरावरच पुढील काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकले. किंबहुना लहानपणी त्यांच्यावरती रामायण, महाभारत, पुढील काळामध्ये यादव, विजयनगर इथे राजांचे पराक्रम यांच्या गोष्टीरूपाने ती शिवाजी महाराजांना सांगत असत. शिवाजी महाराजांची पायाभरणी, त्यांच्या स्वराज्याची खरी रचना ही जिजाऊने केली हे आपल्या लक्षात येईल. एक माता म्हणून, एक पत्नी म्हणून आणि पुढील काळामध्ये संभाजीराजांची आजी म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे.
शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आलेले अनेक प्रसंग आपल्याला माहीत आहेत. त्यामध्ये सांगायचं म्हटलं तर आग्र्याची भेट असो, अफजलखानाची भेट असो, अशा या भेटीच्या वेळी स्वतः शिवाजी महाराज जिजाऊंशी चर्चा करत असत, त्यांचा सल्ला घेत असत आणि पुढील कारवाई करत असत. शिवाजी महाराजांच्या एकूण जडणघडणीमध्ये जिजाऊंचा खूप मोठा वाटा होता. अशा या जिजाऊंना या जयंतीच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा अभिवादन करतो. दुसरी महान व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद, नरेंद्र विश्वनाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद. मित्रहो, स्वामी विवेकानंद म्हटलं की युवक आणि युवकांचा आदर्श म्हणून स्वामी विवेकानंदांना ओळखलं जातं. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन हा संपूर्ण भारतभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. 12 जानेवारी ते 18 जानेवारी हा युवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद यांचे विचार आपण आत्मसात करावेत, त्याने सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करावा, स्वतःबरोबरच समाज आणि देशाचा उद्धार साधावा, ही त्यांची तळमळ होती. स्वामी विवेकानंदांनी तरुणांपुढे 4 मंत्र किंवा 4 मार्ग सांगितले होते. ते मार्ग मी थोडक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रहो, अर्थपूर्ण जीवनाचा शोध घेण्याच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी 4 मंत्र किंवा 4 सेवा सांगितलेल्या आहेत. अर्थपूर्ण जीवन जगण्याविषयीची स्वामी विवेकानंदांची काय कल्पना होती हे यावरून लक्षात येईल. शारीरिक सेवा, समाजसेवा, बौद्धिक सेवा आणि आध्यात्मिक सेवा ही स्वामी विवेकानंदांनी तरुणांना सांगितलेले 4 मंत्र होते. शारीरिक सेवेमध्ये मानवी शरीराची काळजी घेणे, मानवी शरीर बळकट करणे आणि शारीरिक यातना सौम्य करण्यासाठी काही उपाय हाती घेणे हे स्वामीजींना अभिप्रेत होते. पुढचा मंत्र आहे समाजसेवा. शारीरिक यातना दूर करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे, इस्पितळे चालविणे, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम चालविणे या कृती समाजसेवेमध्ये मोडतात. यापुढचा मंत्र आहे बौद्धिक सेवा. शाळा महाविद्यालये चालविणे, शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणे, ज्ञान मिळवणे, बौद्धिक पातळी वाढविणे यासारखे कार्यक्रम बौद्धिक सेवेमध्ये हाती घ्या असे विवेकानंदांनी सांगितले आहे. या 3 सेवांच्या पुढे जाऊन जर कोणाला काही वेगळी सेवा करायची असेल तर त्यांच्यासाठी उच्च पातळीवरच्या या सेवेत येते ध्यान आणि साधना. स्वामी विवेकानंदांनी तरुणांना सांगितले आहे हे 4 मंत्र किंवा ह्या 4 सेवा कोणत्याही प्रकारे सीमाबद्ध नाहीत. एका विशिष्ट सेवेत काम करणारी व्यक्ती तिच्या इच्छेप्रमाणे आणि कृतीप्रमाणे अन्य सेवा हातामध्ये घेऊ शकते. विद्यार्थी मित्र हो, त्या पुढे जाऊन स्वामीजी असं म्हणतात की राष्ट्रनिर्माण, तरुणांपुढे एक आदर्श आणि उच्च ध्येय असावं यासाठी विवेकानंदांनी 4 सेवांची मांडणी केली होती. वैयक्तिक आणि राष्ट्रीय चेतना जागविणे हा या 4 सेवांची मांडणी करण्यामागचा हेतू आहे. भारताच्या सांस्कृतिक मूल्य पद्धतीवर विवेकानंदांचा विश्वास होता. म्हणूनच राष्ट्रनिर्माणावर आपल्या सामुदायिक ऊर्जा केंद्रित करा असं त्याने युवकांना सांगितलं. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या 4 मंत्रांपैकी कोणताही मंत्र निवडण्याचं स्वातंत्र्य तरुणांना आहे. असा मंत्र निवडून तरुण वर्ग आपल्या जीवनात शांतता, समृद्धी आणि आनंद प्राप्त करू शकतो. भारतापुढे आज असलेल्या असंख्य समस्यांना सोडवण्याचा सोपा मार्ग म्हणजे
स्वामी विवेकानंदांना आणि त्यांच्या विचारांना समजून घेणे आणि विचार ते आत्मसात करणे. या निमित्ताने मी तरुण वर्गांना आवाहन करतो आहे की या भरकटलेल्या समाजाला स्थिरता प्राप्त करून देण्याचं काम, दिशाहीन बनलेल्या तरुणांना योग्य दिशा देण्याचं काम, अधोगतीकडे चाललेल्या राष्ट्राला एक नवराष्ट्र उभा करण्याचं काम हे तरुणच करू शकतात अशी श्रद्धा विवेकानंदांची होती. आणि म्हणून त्यांनी युवकांना आदर्श मानून आणि म्हणून त्यांचे विचार युवकांसाठी आदर्शवत मानलेले आहेत. अशा या थोर राष्ट्रपुरुषाला मी अभिवादन करतो. जय हिंद, जय भारत. गुड मॉर्निंग. महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्था संचलित वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक आणि NSS विभागाच्या वतीने आज दिनांक 12/1/2021 रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा संयुक्त जयंती महोत्सव ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला व्यक्तिमत्व विकास म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर बोलण्याची संधी दिल्यामुळे मी या दोन्ही विभागांचे हार्दिक आभार मानतो. आज आपण पर्सनॅलिटी तसेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची चर्चा करणार आहोत. आपली पहिली स्लाईड आहे डेफिनिशन ऑफ पर्सनॅलिटी म्हणजेच काय तर व्यक्तिमत्वाची व्याख्या. तर पर्सनॅलिटी हा इंग्रजी भाषेतील शब्द असून तो लॅटिन भाषेतील पर्सोना या शब्दापासून घेण्यात आलेला आहे. लॅटिन भाषेमध्ये या शब्दाला किंवा पर्सोना या शब्दाला मास्क असं म्हटलं जातं आणि मराठीमध्ये आपण त्याला मुखवटा किंवा मुखवटे असं म्हणत असतो. देन वन्स अ ब्रिटिश आस्क्ड, स्वामी, कांट यू वेअर प्रॉपर क्लोथ्स अँड बी लाईक अ जेंटलमन. म्हणजेच काय तर एके दिवशी एक ब्रिटिश व्यक्ती स्वामी विवेकानंदांना प्रश्न करते की तुम्ही चांगले किंवा योग्य कपडे घालून एखाद्या सभ्य व्यक्तीप्रमाणे किंवा गृहस्थाप्रमाणे दिसू शकत नाही का. त्यावर स्वामी विवेकानंद रिप्लाइड, इन युअर कंट्री क्लोथ्स मेक अ जेंटलमन, इन माय कंट्री कॅरेक्टर डज. म्हणजे ज्यावेळेस ती ब्रिटिश व्यक्ती स्वामींना प्रश्न करते त्यावेळेस स्वामी त्याला सहज उत्तर देत आहेत की तुमच्या देशामध्ये चांगले कपडे एखाद्या व्यक्तीला सभ्य गृहस्थ बनवत असेल, पण माझ्या देशामध्ये त्या व्यक्तीचं चारित्र्य किंवा त्याचं कॅरेक्टर यावरून त्या व्यक्तीला एखादी सभ्य गृहस्थ किंवा सभ्य व्यक्ती ठरवत असते. म्हणजेच काय तर व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे त्याच्या ड्रेसवरून, त्याच्या कलर किंवा त्याच्या रंगावरून, त्याच्या दिसण्यावरून ठरत नसते, तर त्या व्यक्तीच्या चारित्र्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरत असते. अ पर्सन इज आयडेंटिफाईड बाय हिज पर्सनॅलिटी पब्लिक इमेज. म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीला समाजामध्ये असणारं स्थान किंवा त्या व्यक्तीचं त्या समाजामध्ये कोणतं स्थान आहे किंवा त्या व्यक्तीची कोणती पब्लिक इमेज आहे यावरून ती व्यक्ती समाजामध्ये ओळखली जात असते. What is personality development? Real personality is not merely external looks but character, behavioral traits and attitude towards life. म्हणजेच काय तर खरं व्यक्तिमत्व हे व्यक्तीच्या एक्सटर्नल लुक्स म्हणजेच फक्त त्या व्यक्तीचा रंग, त्याचं दिसणं, त्याचा पोशाख यावरून ठरत नसते, तर त्या व्यक्तीचं चारित्र्य, त्या व्यक्तीची असणारी गुणवैशिष्ट्य आणि त्या व्यक्तीचा स्वतःकडे किंवा स्वतःच्या लाईफच्याकडे बघण्याचा कोणता दृष्टिकोन आहे यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व किंवा खरं व्यक्तिमत्व हे ठरत असते. इन शॉर्ट, रिअल पर्सनॅलिटी इज द टोटॅलिटी ऑफ द पर्सन. म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी किंवा त्याचं व्यक्तिमत्व हे त्या व्यक्तीच्या टोटॅलिटी संपूर्णतेवरून म्हणजेच त्या व्यक्तीचं कॅरेक्टर किंवा चारित्र्य, त्या व्यक्तीची गुणवैशिष्ट्य आणि त्या व्यक्तीचा स्वतःच्या लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन या संपूर्णतेवरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी ठरत असते.
Then personality development is the improvement of behavioral traits such as communication skills, interpersonal relationships, attitude towards life and restoring our ethics. म्हणजेच काय तर खरं व्यक्तिमत्व किंवा खऱ्या व्यक्तिमत्वाचा विकास हा त्या व्यक्तीच्या संवाद कौशल्य, त्या व्यक्तीचे इतर व्यक्तींशी असणारे हितसंबंध किंवा रिलेशनशिप्स, त्या व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्या व्यक्तीनं आपल्या सामाजिक नीतिमूल्यांचं जपणूक करणे किंवा रिस्टोरिंग करणे किंवा त्याची काळजी घेणे या सगळ्यांमध्ये होणारा विकास म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. I repeat again, personality development is the improvement of behavioral traits such as communication skills, म्हणजे त्या व्यक्तीची संवाद कौशल्य, इंटरपर्सनल रिलेशनशिप्स म्हणजे त्या व्यक्तीचे इतरांशी असणारे संबंध, त्या व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन अँड रिस्टोरिंग अवर एथिक्स आणि आपली जी सामाजिक नीतिमूल्य आहेत त्यांची जपणूक करणे या सगळ्यांमध्ये होणारा विकास म्हणजेच काय तर व्यक्तिमत्व विकास किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. यानंतर मी काही ग्रेट पर्सनॅलिटीज किंवा काही ग्रेट व्यक्तींची माहिती किंवा फोटो या ठिकाणी दाखवले आहेत. जसे की गौतम बुद्ध असतील, शिवाजी महाराज असतील, संभाजीराजे असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, प्रतिभाताई पाटील, नरेंद्र मोदी, कल्पना चावला, सायना नेहवाल, सचिन तेंडुलकर, बराक ओबामा, स्टीव्ह जॉब्स, मायकेल झुकेरबर्ग आणि चेतन भगत. म्हणजेच काय तर या व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे किंवा त्यांच्या महान कार्यामुळे किंवा त्यांच्यामध्ये असणाऱ्या संपूर्णतेमुळं आज त्यांचं व्यक्तिमत्व हे जगामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात आहे. म्हणजेच काय तर व्यक्तीच्या रंगावरून, त्याच्या दिसण्यावरून किंवा त्याच्या पोशाखावरून त्याचं व्यक्तिमत्व नसते, तर त्या व्यक्तीचं कर्तृत्व किती महान आहे यावरून त्याचं व्यक्तिमत्व हे ठरत असते. देन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ हेल्दी माइंड अँड हेल्दी बॉडी. म्हणजेच काय तर माणसाचं हेल्दी माइंड किंवा सुदृढ मन आणि हेल्दी बॉडी यावरून त्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास हा होत असतो. सुरुवातीला आपण हेल्दी बॉडीबद्दल चर्चा करणार आहोत. हेल्दी बॉडीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी न्यूट्रिशन किंवा पोषक द्रव्य किंवा पोषण आहार, पर्सनल हायजीन स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, एक्सरसाइजिंग की ज्याच्यामध्ये योगा, प्राणायाम, जिम, एरोबिक्स म्हणजेच व्यायाम, त्यानंतर प्लेईंग, जॉगिंग अँड रनिंग या गोष्टींचा समावेश होत असतो. डिसिप्लिन ऑफ डेली रुटीन्स इज मस्ट. वरील गोष्टींची अतिशय काटेकोरपणे पालन करणे हे अतिशय आवश्यक असते की ज्यामुळं आपली बॉडी ही हेल्दी होत असते. त्यानंतर नो जंक फूड म्हणजे जे बेकरी फूड किंवा जे बेकरीचे पदार्थ आहेत आणि जे तळलेले पदार्थ आहेत यांनाच आपण जंक फूड म्हणत असतो. तर अशा पदार्थांचं सेवन आपण थांबवायला पाहिजे किंवा ते बंद केलं पाहिजे. माइंड कंट्रोल इज एसेन्शियल फॉर हेल्दी बॉडी. म्हणजेच काय की आपल्या हेल्दी बॉडीसाठी आपला माइंड कंट्रोल किंवा मनावरचा ताबा किंवा संयम हा अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर हेल्दी माइंडसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी. स्ट्रेस फ्री माइंड इज हेल्दी अँड काम. म्हणजेच काय टेन्शन फ्री किंवा ताणतणावरहित माइंड हे अतिशय हेल्दी आणि अतिशय शांत किंवा ते काम असतं. सच काम माइंड कॅन बी कंट्रोल मोर इझिली. आणि जर आपलं माइंड हे काम किंवा सुदृढ किंवा शांत असेल तर त्यावरती सहज कंट्रोल करता येतो. देन हाऊ डिस्ट्रेसिंग द माइंड इज निडेड. म्हणजेच काय टेन्शन फ्री किंवा ताणतणावरहित माइंड किंवा मन हे अतिशय आवश्यक आहे. प्रिव्हेन्शन ऑफ ॲक्युम्युलेशन ऑफ डे टू डे कॉम्प्लेक्सेस म्हणजे दिवसभरामध्ये येणारे टेन्शन्स किंवा ताणतणाव किंवा ज्या काही गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत यांना आपण प्रतिबंध केला पाहिजे. क्लिअरिंग द स्टॉक पाईल ऑफ स्टोर्ड कॉम्प्लेक्सेस. आणि अशा प्रकारचे ताणतणाव किंवा टेन्शन्स किंवा जे काही कॉम्प्लेक्सेस किंवा ज्या काही गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या मनामधून काढून टाकल्या पाहिजेत. तरच आपलं माइंड हे हेल्दी होत असतं. देन समरी. गुड पर्सनॅलिटी अरायझेस फ्रॉम हेल्दी बॉडी अँड हेल्दी माइंड. म्हणजेच काय तर माणसाचं व्यक्तिमत्व हे चांगलं कधी होत असतं तर हेल्दी बॉडी आणि हेल्दी माइंड यानं ते होत असतं. म्हणजेच काय जर माणसाची
बॉडी आणि माइंड जर हेल्दी असेल तर माणसाचं व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी चांगली होत असते. हेल्दी बॉडी नीड्स हेल्दी माइंड. हेल्दी बॉडीसाठी हेल्दी माइंडची गरज असते. हेल्दी माइंड कॅन बी अचीव्ड बाय प्रिव्हेंटिंग ॲक्युम्युलेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस इन माइंड. आपण चर्चा केल्याप्रमाणे दिवसभर येणारी टेन्शन्स किंवा ताणतणाव किंवा ज्या काही कॉम्प्लेक्सेस किंवा ज्या काही गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत यांना आपण प्रतिबंध किंवा प्रिव्हेन्शन केलं पाहिजे. नॉन रिॲक्टिव्ह सेल्फ ऑब्झर्वेशन डिट्रेसेस द माइंड. म्हणजेच काय, कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट किंवा प्रतिक्रिया न देता सेल्फ ऑब्झर्वेशन म्हणजेच काय, निरीक्षण करून आपण आपलं माइंड हे टेन्शन फ्री किंवा स्ट्रेस फ्री करू शकतो. दिस इज पॉसिबल थ्रू सेव्हरल पाथ्स. आणि त्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता आहे, जसे की पाथ्स ऑफ सर्व्हिस. आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण सेवा केली पाहिजे. इंटेलेक्च्युअल ॲनालिसिस, एखाद्या गोष्टीचं आपण इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक विश्लेषण आपण केलं पाहिजे. डिवोशन ऑर मेडिटेशन. आणि महत्त्वाचं म्हणजे डिवोशन, त्यालाच आपण मेडिटेशन किंवा ध्यानधारणा किंवा तपश्चर्या असं म्हणत असतो. त्यानंतर आपली पुढची स्लाईड आहे पर्सनल क्वालिटीज, म्हणजे माणसाजवळ किंवा व्यक्तीजवळ असणाऱ्या अतिशय आवश्यक अशा गोष्टी किंवा गुणवैशिष्ट्य. फॉर एक्झाम्पल ॲक्युरेट म्हणजेच काय, अचूक किंवा तंतोतंत, त्यालाच आपण परफेक्ट किंवा एक्झॅक्ट असं म्हणत असतो. ॲडॉप्टेबल म्हणजेच काय, तर जुळवून घेणारा स्वभाव, त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये फ्लेक्सिबल किंवा लवचिक असं म्हणू शकतो. देन ॲस्ट्यूट म्हणजेच काय, तर धोरणी, अतिशय चाणाक्ष किंवा हुशार माणूस. देन केअरफुल म्हणजेच काय, तर सावध असणारा. देन कमिटेड वचनबद्ध, दिलेले वचन पाळणारा. कॉम्पिटंट म्हणजेच त्याला आपण कार्यक्षम असं म्हणतो. कोऑपरेटिव्ह सहकाराची भावना असणारा. देन कोर्टियस म्हणजे सभ्य व्यक्ती किंवा सभ्य गृहस्थ. एक्स्ट्रॉव्हर्ट म्हणजेच काय, स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी करणारा, त्यालाच आपण बहिर्मुख किंवा इतरांचा विचार करणारा असं म्हणतो. देन फ्लेक्सिबल म्हणजेच काय, ताठ स्वभाव नसणारा किंवा लवचिक स्वभाव असणारा, स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करणारा. देन फ्रेंडली म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा. गेट ऑन वेल विथ अदर पीपल, इतरांशी अतिशय चांगले संबंध जोपासणारा. गुड कम्युनिकेटर चांगलं बोलणारा किंवा चांगला स्पीकर. गुड सेन्स ऑफ ह्युमर विनोदी स्वभाव असणारा. गुड टाईम किपर वेळेचं व्यवस्थित व्यवस्थापन करणारा. हार्ड वर्किंग की ज्याला आपण डिलिजंट अतिशय मेहनती किंवा कष्टाळू म्हणतो. आणि इमॅजिनेटिव्ह म्हणजेच काय, नेहमी कल्पना शक्ती किंवा कल्पना करणारा. त्यानंतर डिसिजिव्ह योग्य निर्णय क्षमता असणारा किंवा योग्य निर्णय घेणारा. डेडिकेटेड म्हणजेच काय, तर समर्पित, एखादी गोष्ट अतिशय डेडिकेशन किंवा डिवोशनने करणारा. एनर्जेटिक म्हणजेच काय, तर ॲक्टिव्ह. त्यानंतर मेथडिकल, त्यालाच आपण सिस्टमॅटिक म्हणजे अतिशय पद्धतशीर असं म्हणतो. मेटिक्युलस त्यालाच आपण अलर्ट किंवा अतिशय दक्ष असं म्हणतो. ऑर्डरली म्हणजेच रेग्युलर, त्यालाच आपण पंक्च्युअल किंवा पर्टिक्युलर असं म्हणू शकतो. ऑर्गनाइज्ड म्हणजेच काय, संघटित म्हणजेच काय, तर समाजामध्ये राहणारा, संघटनेमध्ये राहणारा. देन पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक भावना किंवा सकारात्मक दृष्टी असणारा. आणि लास्ट प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक. या सगळ्या गुणांमुळं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये खऱ्या प्रमाणामध्ये विकास होत असतो. त्यानंतर कंट्रोल द निगेटिव्ह सेल्फ टॉक म्हणजेच काय, तर नकारार्थी विचार करणं सोडून द्या. क्वाइट द व्हॉइस इन द हेड दॅट सेज, तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये येणारं वाक्य म्हणजेच आय कांट डू इट, मी हे करू शकत नाही किंवा मी काही करू शकत नाही, हे वाक्यच मुळात तुमच्या हेडमधून किंवा डोक्यामधून किंवा माइंडमधून काढून टाका. थिंग्स टू एन्हान्स युअर पर्सनॅलिटी, आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी. डोंट कम्पेअर युअर लाईफ, आपलं लाईफ इतर कुणाशीही तुलना करू नका. डोंट हॅव निगेटिव्ह थॉट्स ऑर थिंग्स यू कॅनॉट कंट्रोल, म्हणजेच काय, तर तुमच्या मनामध्ये असणारे निगेटिव्ह विचार आणि निगेटिव्ह गोष्टी की ज्यावरती आपण कंट्रोल करू शकत नाही, त्या गोष्टी किंवा ते विचार डोक्यातून काढून टाका. इन्स्टेड इन्व्हेस्ट युअर एनर्जी इन द पॉझिटिव्ह प्रेझेंट मोमेंट, म्हणजेच काय, त्यापेक्षा तुमच्या
मनामध्ये सकारात्मक विचार किंवा सकारात्मक गोष्टींबद्दल विचार करणं चालू करा किंवा त्याच्यामध्ये आपला वेळ किंवा एनर्जी किंवा शक्ती आपण इन्व्हेस्ट करा. डोंट वेस्ट युअर प्रेशस एनर्जी ऑन गॉसिप. निरर्थक चर्चांमध्ये किंवा निरर्थक गोष्टींमध्ये तुम्ही आपली शक्ती वाया घालवू नका. ड्रीम मोर फाईल यू आर अवेक. म्हणजे झोपेमध्ये स्वप्न बघण्यापेक्षा आपण जागे असताना स्वप्न बघणे हे नेहमी चांगले. देन वेज टू मेक पीपल लाईक यू. म्हणजे जर तुमची इच्छा असेल की आम्ही किंवा आपण लोकांना आवडायला पाहिजे तर त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे. तर त्यासाठी इतरांची टीका करणे थांबवायला पाहिजे. इतरांना दोष देणे किंवा निंदा नालस्ती करणे थांबवायला पाहिजे. इतरांबद्दल तक्रार न करणे. इतरांचे प्रामाणिकपणे कौतुक करणे. जर एखाद्यानं चांगलं काम किंवा चांगली गोष्ट केली असेल तर आपण अतिशय प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे त्या व्यक्तीचं कौतुक किंवा प्रशंसा केली पाहिजे. इतरांच्या मताचा आदर करणे म्हणजेच काय, नेहमी आपण इतरांच्या मतांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या कलाप्रमाणे बोलणे. त्यांची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे आपण बोलायला पाहिजे किंवा वागायला पाहिजे. तुम्ही चुकीचे आहात हे वाक्य टाळणे म्हणजेच काय की इतरांना किंवा दुसऱ्यांना तू चुकीचा आहेस किंवा तुम्ही चुकीचे वागत आहात हे वाक्यच मुळात आपण काढून टाकायला पाहिजे. आपण चुकीचे असल्यावर स्पष्टपणे व लगेच मान्य केले पाहिजे. जर एखादी चूक आपल्याकडून होत असेल तर आपण ती स्पष्टपणे आणि लगेचच इतरांसमोर ती आपण ॲडमिट किंवा ती मान्य केली पाहिजे. बिकम जेन्युअनली इंटरेस्टेड इन अदर पीपल. म्हणजे इतरांच्या बोलण्यामध्ये किंवा इतरांमध्ये आपण आवड किंवा इंटरेस्ट दाखवायला पाहिजे. स्माईल. आपला चेहरा हा नेहमी स्माइलिंग असायला पाहिजे. बी अ गुड लिसनर. म्हणजेच काय तर आपण प्रथमतः इतरांचे संपूर्ण किंवा पूर्ण ऐकणे शिकायला पाहिजे. म्हणजेच काय तर आपण चांगला श्रोता होणं आवश्यक आहे. एनकरेज अदर्स टू टॉक अबाउट देमसेल्स. म्हणजे इतर व्यक्तींना त्यांच्या स्वतःबद्दल बोलण्यासाठी आपण त्यांना एनकरेज, मोटिवेट किंवा त्यांना आपण उत्स्फूर्त केलं पाहिजे किंवा त्यांना आपण प्रेरणा दिली पाहिजे. स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग. इफ अ प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व्ड नो नीड टू वरी अबाउट इट. जर प्रयत्न करून एखादा प्रॉब्लेम किंवा एखादी अडचण जर सॉल्व्ह होत असेल तर त्याची काळजी करणे काही गरज नाही. इफ अ प्रॉब्लेम कॅनॉट बी सॉल्व्ड व्हॉट इज द यूज ऑफ वरिंग. जर एखादा प्रॉब्लेम प्रयत्न करून सुद्धा सॉल्व्ह होत नसेल किंवा तो सुटत नसेल तर त्याची काळजी करण्याची काहीही गरज नाही. हाऊ टू मेक गुड पर्सनॅलिटी. डोंट बी लाऊड. मोठ्यानं बोलू नका किंवा मोठ्यानं ओरडू नका. नो व्हेन टू स्पीकअप. आपल्याला कधी आणि केव्हा बोलायचं आहे याची माहिती करून घ्या किंवा जाणून घ्या. डोंट बी अफ्रेड टू टॉक अदर्स. म्हणजेच काय तर इतरांशी बोलायला घाबरू नका किंवा आपली मते आपण स्पष्टपणे इतरांसोबत किंवा इतरांसमोर मांडायला पाहिजे. हॅव्हिंग अ सेन्स ऑफ ह्युमर इज प्लस. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला तर आपला स्वभाव हा नेहमी आपण विनोदशीर किंवा विनोदी ठेवायला पाहिजे. रिमेंबर पर्सनॅलिटी डझंट मीन दॅट यू शूड हॅव लुक्स. हे लक्षात घ्या की तुमच्या दिसण्यावरून तुमचं व्यक्तिमत्व ठरत नसते तर तुमच्या संपूर्णतेवरून किंवा तुमच्या चारित्र्यावरून तुमचं व्यक्तिमत्व किंवा तुमच्या प्रयत्नांवरून किंवा तुमच्या कर्तृत्वावरून तुमचं व्यक्तिमत्व हे ठरत असते. बी काइंड अँड कन्सिडरेट. म्हणजेच काय तर नेहमी कन्सिडरेट, चांगला विचार करणारा माणूस किंवा चांगला दयाळू माणूस आपण व्हायला पाहिजे. टिप्स. कीप अ स्मार्ट हेड अँड कीप कूल. आपलं डोकं हे नेहमी स्मार्ट, अतिशय हुशार ठेवायला पाहिजे आणि अँड कीप कूल. आपलं डोकं हे नेहमी आपण शांत ठेवायला पाहिजे. डोंट शाऊट ऑर बी अग्रेसिव्ह. जोरानं बोलू नका किंवा अतिशय आक्रमकपणे वागू नका. डोंट डाऊट युअर सेल्फ. स्वतःबद्दल कधीही शंका घेऊ नका. नेहमी कॉन्फिडंट राहायला पाहिजे म्हणजे स्वतःबद्दल शंका नसावी. बी एक्झिक्युटिव्ह इंटरेस्ट. ड्रेस किंवा पोशाखाच्या बाबतीत आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. क्रिएट युअर ओन पर्सनल स्टाईल. तुम्ही आपल्या स्वतःची एक पर्सनल स्टाईल डेव्हलप किंवा ती क्रिएट केली पाहिजे. डोंट कॉपी एनीवन. इतरांची कॉपी, नक्कल करणं सोडून द्या. आपली शेवटची स्लाईड आहे. विनर्स आर नेवर डिसहार्टन
with obstacles and lead by example in what they do with focus and confidence. म्हणजेच काय तर आयुष्यामध्ये जिंकणारा व्यक्ती एखाद्या अडचणीमुळे किंवा एखाद्या ऑब्स्टॅकल किंवा एखाद्या प्रॉब्लेममुळं कधीही स्वतःचा कॉन्फिडन्स सोडत नाहीत किंवा घाबरून जात नाहीत, तर त्यावरून अनुभव घेऊन त्या व्यक्ती एखाद्या गोष्टीवरती अधिक चांगला लक्ष देऊन आणि कॉन्फिडन्सनं त्यासाठी प्रयत्न करत असतात. आय रिपीट अगेन, विनर्स आर नेवर डिसहार्टन. जिंकणारे कधीही घाबरत नसतात विथ ऑब्स्टॅकल्स. कोणत्याही अडचणींना किंवा कोणत्या ऑब्स्टॅकल्स किंवा प्रॉब्लेमना जिंकणारी माणसं किंवा व्यक्ती कधीही घाबरत नसतात. पण त्यापासून एक चांगला लेसन किंवा चांगला अनुभव घेऊन त्या व्यक्ती अधिक फोकस आणि कॉन्फिडन्सनं त्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून अधिक स्ट्रगल करत असतात. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 12 जानेवारी 2021 स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरी करत असतो. स्वामी विवेकानंदचा जन्म 12 जानेवारी 1863 तर महासमाधी दिन 4 जुलै 1902. अवघे 39 वर्ष. या 39 वर्षामध्ये एखादी व्यक्ती काय करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वतःची ओळख, त्याचबरोबर आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख संपूर्ण जगाला करून देणारी व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद. 19व्या शतकामध्ये बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगतविख्यात संन्यासी. मूळ नाव वीरेश्वर आणि पुढे रूढ झालेले नरेंद्रनाथ आणि त्याच्यानंतर संन्यास घेतल्यानंतर स्वामी विवेकानंद. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे असे व्यक्तिमत्व यांच्याविषयी आज आपण विचार करणार आहे. जगात बोलणारी माणसं खूप आहेत. या निमित्तानं स्वामी विवेकानंद जयंती निमित्त अनेक लोक बोलतील, अनेक लेख येतील वाचनात आपल्याला न्यूजपेपरमधून. परंतु हा दिवस संपला की तो विचार संपला असं म्हणून आपण सर्व काही विसरून जातो. परंतु त्यांनी जे सांगितलेले जे विचार आहेत अशा महापुरुषांनी, ते आपल्याला सतत उपयोगी आणि प्रेरणादायी ठरतात हे आपण जाणलं पाहिजे आणि त्या अर्थानं जयंती साजरी केली पाहिजे. कन्याकुमारी जवळच्या समुद्रात एका बेटावरती स्वामी विवेकानंद ज्ञानमग्न असताना त्यांना या समाजाला जाग आणण्यासाठी त्यांनी संकल्प केला आणि या संकल्पातूनच ते अमेरिकेला सर्व धर्म परिषद, शिकागो येथे भरलेल्या सर्व धर्म परिषदेमध्ये ते गेले. 11 सप्टेंबर 1893 या दिवशी त्यांनी केलेले 5 मिनिटाचे भाषण, या भाषणामध्ये संपूर्ण सभा त्यांनी मंत्रमुग्ध केली होती. आणि याच 17 दिवस चाललेल्या परिषदेमध्ये सर्वात अधिक प्रभाव स्वामी विवेकानंदांचा होता. 1993 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे भरलेली सर्व धर्म परिषद ही खरोखर मानव जातीच्या आजवरच्या धार्मिक इतिहासातील सर्वात महत्वाची घटना होती. समोर बसलेल्या विशाल जनसमुदायाला उद्देशून स्वामी विवेकानंद बोलले की अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधूंनो, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, हे 5 शब्द पुढील जनसमुदायाने ऐकल्यानंतर प्रचंड असा टाळ्यांचा कडकडाट झाला. 2 मिनिटं टाळ्या वाजत होत्या. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद बोलले की जगातील सर्वात प्राचीन असा जो हिंदू धर्म आणि त्यातील सर्वसंग परित्याग ही संन्यासाची परंपरा, यांच्या वतीने जगातील सर्वात नवीन अशा अमेरिकन राष्ट्राला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. असे हे भावयुक्त उद्गार आतापर्यंतच्या 20 लोकांनी त्या पहिल्या दिवशी भाषण केले होते, पण असे भावयुक्त उद्गार काढणारे पहिले स्वामी विवेकानंद होते, ज्यांनी माणसाच्या मनाला त्यांनी हात घातला होता. माणूस हा मुळातच भावयुक्त आणि बुद्धियुक्त प्राणी आहे आणि त्याचा भाव जागृत झाला आणि मग त्याला विचार दिले की त्याच्यामध्ये प्रचंड मोठी क्रांती होऊ शकते, ही विवेकानंदांना माहिती होती. आणि म्हणून
सुरुवातीलाच त्यांनी म्हटलं की अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधूंनो, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, आणि कदाचित यामुळेच आज आपण प्रत्येक भाषणामध्ये माझ्या बंधू आणि भगिनींनो असं म्हणतो. त्यांनी काढलेले हे उद्गार कायमस्वरूपी आपण नेहमी भाषणामध्ये ऐकतो. यानंतर त्यांनी 5 मिनिटाच्या आपल्या भाषणामध्ये 2 श्लोक सांगितले. या 2 श्लोक मधून त्यांनी हे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम ही भावना त्यांनी जागृत केली की जगात अनेक धर्म असतील, पण त्या धर्मांचा शेवट जो आहे तो एकच ठिकाणी जाऊन पोचतो, आणि तो म्हणजे परमेश्वर. त्यातला पहिला श्लोक त्यांनी सांगितला की रुचिना वैचित्र्या रुजू कुटील ना पत जुषाम ऋणा मेको गमिष्यत्मशी पैसा मन इवहा. म्हणजे आपल्या रुचीनुसार सरळ किंवा वेड्यावाकड्या अशा मार्गाने लोक तुझी उपासना करतात, पण निरनिराळ्या ठिकाणी उगम पावणारे पाण्याचे प्रवाह जसे सागराला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे हे प्रभू, हे सारे मानव अखेर तुला येऊन पोहोचतात. यामध्ये विवेकानंदाचा एकच उद्देश होता की जगामधले कुठलाही धर्म असू दे, ख्रिश्चन, इस्लाम, हे सगळे धर्म शेवटी परमेश्वरालाच जाऊन मिळतात, आणि म्हणून आपण सर्व एक आहोत ही भावना याच्यातून त्यांनी हा विचार त्यांनी त्यावेळेस जनसमुदायासमोर ठेवला. दुसरा त्यांनी श्लोकचा उल्लेख केला, ये यथामा प्रपंदन्ते तास्तव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वसा. हा गीतेतील श्लोक, भगवद्गीतेतील श्लोक आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला. म्हणजे जे कोणी ज्या भावांचा आश्रय करून माझी उपासना करतात, त्याच भावांच्या आधारे मी त्यांच्यावर कृपा करतो. हे पार्था, अखेर कोणत्याही मार्गाचा अवलंब केला तरी सारे मानव मलाच येऊन पोचतात. इथं सुद्धा परत त्यांनी तीच भावना उभा केली. म्हणजे जगातील सर्व जे धर्म आहेत ते सगळं धर्म हे त्या विचारानुसार तयार झालेले आहेत, परंतु हे सर्व धर्माचा उद्देश जो आहे तो परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचणे किंवा परमेश्वराचे विचार आत्मसात करणे, अंगीकारणे, हे प्रत्येक धर्माचं ध्येय असतं. आणि म्हणून आपण सर्व एक आहोत ही भावना त्यांनी त्यावेळी जागृत केली. आपल्या केवळ 5 मिनिटाच्या या भाषणामध्ये त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्वाचा तर ओळख केलीच, परंतु भारतीय संस्कृतीची सुद्धा त्यांनी संपूर्ण जगाला ओळख करून दिली. तोपर्यंत भारतीय संस्कृती म्हणजे एक जंगली संस्कृती आहे, मागासलेली संस्कृती आहे, असं लोकांचा विचार होता. परंतु विवेकानंदांच्या या भाषणानं एक प्रचंड मोठा विचार आपल्याला त्या ठिकाणी जगाच्या समोर मांडता आला. संपूर्ण मानवजातीचं कल्याण करणारे विचार जर कुठे असतील तर ते भारतामध्ये आहेत, आणि हे ठणकावून सांगणारे स्वामी विवेकानंद त्यावेळी आपल्या भारताकडून प्रतिनिधित्व म्हणून करून त्यांनी आपली भारताची ओळख करून दिली. विवेकानंदांनी हे जे 2 श्लोक सांगितले, त्यातला पहिला श्लोक जो आहे तो आपल्या भक्तानं परमेश्वराला केलेले उद्देशून काढलेले उद्गार आहेत. तर दुसरा श्लोक परमेश्वर जो श्रीकृष्ण आपण अवतार रूपी मानतो, त्या अवतारी महापुरुषानं आपल्या भक्ताला अर्जुनाला सांगितलेला हा दुसरा श्लोक आहे. या दोन्ही श्लोकचा धागा पकडून विवेकानंदांनी त्यावेळी विश्व, आपण वसुधैव कुटुंबकम किंवा हे विश्वचे माझे घर ही भावना त्यावेळी लोकांच्या मनात जागृत केली, आणि हाच विषय पकडून त्यांनी आपले भाषण 5 मिनिटाचे पूर्ण केले. धर्म, पंथ, संप्रदाय यांच्या तेढापोटी अनेक वेळा पृथ्वी रक्तरंजित झालेली आहे, रक्तानं न्हावून गेलेली आहे, आणि म्हणून बऱ्याच वेळा संस्कृतीचा नाशही झाले, अनेक राष्ट्र नष्ट झालेले आहेत. हे जर थांबवायचं असेल तर कुठेतरी आपण ह्या एका विचाराने एकत्र यायला पाहिजे, आणि हा विचार पक्का करून आपण एकाच परमेश्वराची लेकरे आहोत या विचारानं पुढे जायला पाहिजे. हा सांगण्याचा त्यांचा एकमेव उद्देश होता त्या 5 मिनिटाच्या भाषणामध्ये. पण या 5 मिनिटाच्या भाषणानं त्यांची ओळख, भारतीय संस्कृतीची ओळख ही संपूर्ण जगाला झाली, आणि तेथूनच विवेकानंद हे जगप्रसिद्ध एक तत्ववेत्ता म्हणून पुढे आले. मित्रांनो, मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की स्वामी विवेकानंद नेहमी असे हात बांधलेले, असे बघत असलेलं प्रचंड असं व्यक्तिमत्व, उंच, तब्येतीनं बलदंड असं व्यक्तिमत्व, कुठे त्यांचा जर पुतळा बघितला तर आपण असा उभा राहिलेला ताट,
तर त्यांची जी नजर आहे, मला बऱ्याच वेळेला वाटतं की अशा व्यक्तीचं आपण पूजन केले पाहिजे, कुठंतरी ध्यानमग्न झालेली व्यक्तीचं पूजन अशी व्यक्ती असायला पाहिजे. परंतु ते नेहमी असे बघत राहतात. मला बऱ्याच वेळा वाचनातून असं समजलं की त्यांची एक जीवनाकडे बघण्याची दृष्टी होती की तुम्ही जीवनाकडे फेस टू फेस बघितलं पाहिजे, की घाबरून जाऊ नका किंवा कुठल्याही संकटांना तुम्ही न घाबरता त्याला सामोरं गेलं पाहिजे. हा त्यांचा कदाचित उद्देश असेल आणि म्हणून तशी त्यांची प्रतिमा पुढे 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 तशी आली असेल की जीवनाकडे बघत असताना तुम्ही त्या जीवनाकडे फेस टू फेस बघितलं पाहिजे. असं लाचारीनं किंवा दुबळेपणानं न बघता तुम्ही तसं त्या पद्धतीनं बघितलं पाहिजे, जसे स्वामी विवेकानंदाची प्रतिमा आपण बघतो. तर विवेकानंद जे घडले ते भारतीय संस्कृतीतील असणारे जे विचार आहेत, जे अमृत आहेत, ते त्यांनी प्राशन केल्यामुळंच त्यांना जे मिळालं ज्ञान ते पुढे जाऊन जागतिक लेवलला गेलं. तर ही भारतीय संस्कृती काय आहे हे आपण समजून घेणार आहे की नाही? विवेकानंदांसारखे अनेक महापुरुष जन्माला येतील, ते संस्कृती अभ्यासतील, त्यांचं ते सांगतील आपल्याला, परंतु ती जी मूळ संस्कृती आहे त्याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. जगाला देण्यासारखं जर भारताकडे काय असेल तर ती म्हणजे आपली भारतीय संस्कृती. वेद, उपनिषद, गीता हे विचार, याच्यातले खणखणीत असे विचार आपण जगाला देऊ शकतो. अमेरिकेसारखं यथेच्छ असं पैसा आपल्याकडे नाही की जे जनतेला आपण यथेच्छ सुख देऊ शकतो, रशियासारखे. तर या देशांच्या पेक्षा आपल्याकडे जर कुठलं धन असेल तर ते म्हणजे भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृतीचे विचार, ऋषींनी सांगितलेले विचार, संतांनी सांगितलेले विचार हे फार मोठं धन आहे. कारण आपण भौतिक प्रगती करू शकतो, पण त्या भौतिक प्रगतीवर अंकुश ठेवण्याचं काम आध्यात्मिक विचार करू शकतात. म्हणजे मी चाकू तयार केला, तो कांदा कापण्यासाठी तयार केला की माणूस मारण्यासाठी तयार केला, त्याच्या मागचा जो अंकुश आहे, त्याच्या मागची जी हाताची मूठ आहे आणि त्याच्या मागचा जो बुद्धीतला विचार आहे, त्याच्यावरती कंट्रोल कोण ठरणार? तर तो कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक विचार आणि त्याच्यामध्ये भारतीय संस्कृतीचा विचार आपण करायला पाहिजे. तर या भारतीय संस्कृतीमध्ये तरुण कसा होता, तरुणाची व्याख्या काय, तरुण कुणाला म्हणायचं, माणूस कुणाला म्हणायचं, याविषयी आज आपण थोडंसं सर्वजण आपण एकत्र विचार करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जवळजवळ सर्व व्यासपीठावरून मानवतेवर व्याख्यान दिले जातात. वक्त्यांचे घसे कोरडे होतात, आवाज पिंजून जातो, पण मानवतेचा मात्र पत्ता दिसत नाही. व्यवहारात पुष्कळ वेळा आपण म्हणतो जरा माणसासारखं राहा, हे माणुसकीला शोभत नाही, ते माणुसकीला शोभत नाही. माणसालाच आपण सांगतो जरा माणसासारखं वर्तन कर. परंतु माणुसकी म्हणजे काय हे कोणी कधी समजून दिले आहे का आपल्याला? माणसाला 2 हात आहेत, पाय आहेत, तो मोठा होतो, स्वतःचं लग्न करतो, मुलांचे लग्न करतो आणि एक दिवस हे जग सोडून जातो, दुसऱ्यांना मदत करतो. इतकं सगळं करून सुद्धा त्याला आपण म्हणतो अरे जरा माणसासारखं वर्तन कर. माणूस म्हटलं की माणुसकी असायलाच पाहिजे. ती जर नसेल तर ते चालणार नाही. कोणी म्हणेल 2 पाय असतात तो माणूस, पण कावळ्यालाही 2 पाय असतात. कोणी म्हणेल संसार करतो तो माणूस, परंतु पशुपक्षी सुद्धा संसार करतात, त्यांना माणूस म्हणायचं. भगवंतानं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मम वर्तमान वर्तन्ते ते मनुष्य, जो मी सांगितलेल्या मार्गाने जातो तो माणूस. याचा सरळ अर्थ की त्या मार्गाने जो जात नाही तो माणूस नाही. संतांनी सुद्धा तेच सांगितलं की जो देवाच्या सांगितलेल्या मार्गाने जो जातो तो माणूस. परंतु व्यवहारात आपल्याला याच्या उलट दृश्य पाहायला मिळते. लोक कथा कीर्तन ऐकतात, प्रवचन ऐकतात, व्याख्यान ऐकतात, चांगली चांगली पुस्तकं वाचतात, पण व्यवहारात त्यांची माणुसकी दिसत नाही, त्याचप्रमाणे वर्तन दिसत नाही. आणि म्हणून भगवद्गीतेने सांगितले की जो मी सांगितलेल्या मार्गाने जातो तो खरा माणूस. देवानं दाखवलेल्या मार्गाने जो जात असेल तर त्याची आपण टिंगल करतो, म्हणतो आपण भगवान कुठं आणि हा कुठं.
देव सर्वशक्तिमान आणि हा कुठं गल्लीत राहणारा चिमुरडा, अशी आपण टिंगल करू. परंतु देवाचं जगणं कशासाठी होतं हे भगवद्गीतेने स्पष्ट केलेलं आहे की प्रयत्नाने साधूना विनाशाय सुचता. साधूंचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची संस्था पुनर्स्थापना करण्यासाठी भगवंत अवतार घेतोय, अशी आपली भारतीय संस्कृती कल्पना आहे. जर हे 3 गोष्टीसाठी देव येत असेल तर माणसाचंही वर्तन त्या 3 गोष्टीसाठी असायला पाहिजे. देव स्वतः झिजून दुसऱ्याचा योगक्षेम चालवतो, माणसाचा योगक्षेम चालवतो. माणूस स्वतःच्या भावबंधा लोटून स्वतःचा योगक्षेम चालवतो. देव मित्र संकटात असेल तर त्याला मदत करतो, पण माणूस मित्र संकटात सापडलेला ते दुर्लक्ष करून निघून जातो. सांगण्याचं तात्पर्य हे की जो आपण देव हे मानतो त्या देवाचे विचार आणि माणसाचे विचार हे पूर्णपणे वेगळे आपल्याला बघायला मिळतात. कदाचित देव सर्वशक्तिमान असेल, तो दुष्टांचा नाश करत असेल, सज्जनांचं रक्षण करत असेल, परंतु त्याच्यापैकी आपण एक जरी गोष्ट करत असेल तर आपण त्या दैवी विचाराने पुढे जात आहोत हे समजायला हरकत नाही. स्वामी विवेकानंदांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास, उपनिषदांचा, भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला आणि मग ठरवलं की आपण दुसऱ्यासाठी जगायचं, समाजासाठी जगायचं, समाजातली उणीव दूर करायची, हा त्यांनी विचार पक्का केला. आणि म्हणून मला असं वाटतंय की देव होणं कठीण आहे, देवाचं होणं सुद्धा कठीण आहे, पण निदान आपण माणूस तरी व्हायला पाहिजे. कमीत कमी पशुसारखं तरी वर्तन केलं नाही पाहिजे, हे आपल्या संस्कृतीला अभिप्रेत आहे. आणि म्हणून आपण नेहमी सदैव 3 शब्द लक्षात ठेवले पाहिजे की मी माणूस आहे. हे 3 शब्द आपण जर विसरल्यामुळे दर दिवशी आपण अध्यपतित होत चाललोय. दर दिवशी आपण त्या मानवतेच्या जी लेवल आहे माणुसकीची, त्या लेवलच्या खाली चालतो. जीवनात जर ईश्वराला जर नेता बनवायचा असेल तर पहिलं काम आपण केलं पाहिजे की मी माणूस आहे. आज माणसं वाढली पण माणुसकी नष्ट झालेली आहे. माणसाला पशु म्हटलं तर तो चिडतो आणि देव म्हटलं तर त्याला पटत नाही. आणि म्हणून आपण हे 3 शब्द सतत लक्षात ठेवले पाहिजेत की मी माणूस आहे. जीवनात कर्मयोग आचरून माणूस श्रेष्ठ पदवीला पोहोचू शकतो. जगामध्ये अनेक ग्रंथ आहेत, अनेक विचार आहेत, अनेक संस्कृती आहेत, परंतु कर्माला देव मानणारी संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे. भगवद्गीतेमध्ये कर्म हेच तुझं देव आहे. जे तू कर्म करतोयस त्याचंच तुला फळ मिळणार आहे. वाईट कर्माचं वाईट, तर चांगल्या कर्माचं चांगलं. कर्माला देव मानणारी पहिला जर विचार करून कुठला असेल तर तो भगवद्गीतेमधला, भारतीय संस्कृतीमधला. आणि म्हणून प्राण्यामध्ये उत्क्रांती तत्वाप्रमाणे जीवन उत्क्रांत होत जाते, परंतु माणसाला देह मिळाल्यानंतर उत्क्रांत होण्यासाठी कर्तृत्वाला खूप वाव आहे. आणि म्हणून स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ही ज्ञानाची पहिली पायरी असे विवेकानंद म्हणतात. कर्तृत्वाला खूप वाव आहे. संपूर्ण जीवन उपभोग घेणारा प्राणी कुठला असेल तर तो मनुष्य. आणि म्हणून स्वतःचं जीवन त्यागमय आणि प्रेममय करून उच्च करायचं असेल तर आपण भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायला पाहिजे. ती काय आहे हे शोधलं पाहिजे. जसं मला मी आहे तसा दुसरा पण आहे, हा सुद्धा एक परसन्मान आपण ठेवायला पाहिजे. कारण धर्म म्हणजे तरी काय? ज्या धर्मात भावजागृती आणि परसन्मान, अस्मिता जागृती आहे त्याला धर्म म्हणता येईल. भाव जागृत झाला पाहिजे. मला जे काय मिळालेले आहे ते काय आहे, ते न मागता मिळालेलं आहे, याच्याविषयी भाव जागृत झाला पाहिजे.
जसा मी आहे तसा दुसरा पण आहे. याला म्हणतात परसन्मान, अस्मिता जागृती. हे ज्या ठिकाणी उभं राहतं, हा ज्या ठिकाणी ज्या धर्मात विचार उभा त्याला धर्म म्हणतात. आणि म्हणून भगवद्गीता आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन देते, सृष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन देते. तुमच्या अंतकरणात मी माणूस आहे ही भावना उभी करते. मी पशु नाही तर मी माणूस आहे. आणि म्हणून आपलं जीवन पशुसारखं न ठेवता कमीत कमी माणसासारखं तरी आपण ठेवलं पाहिजे. देवानं दाखवलेल्या मार्गाने अनेक विचार आहेत, पण एक विचारानं तरी मी पुढे जाईन, हा दृढ संकल्प आपण या दिवशी तरी निदान केला पाहिजे. मी देव आहे, मी देवाचा आहे, ही गोष्ट अजून खूप लांब आहे. संत सांगतात की मी देवाचा आहे, मी देव आहे, ह्या सुद्धा गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत. परंतु ह्या गोष्टी थोड्याशा लांब ठेवून मी तर म्हणेन की पहिलं आपण शिकलं पाहिजे की मी माणूस आहे. माणूस सर्व योजनाबद्ध करतो. लग्न झाल्यावर विमा उतरतो, ताबडतोब विमा उतरतो, कारण त्याला बायका मुलांची काळजी असते. पण तू भगवद्गीता वाचायला सांगितली तर तो म्हणेल अजून खूप वेळ आहे, म्हातारा झाल्यानंतर आपण वाचू, आत्ता वाचण्याची काय गरज. परंतु तारुण्यातच आपण भगवद्गीता वाचली पाहिजे. तारुण्यातच अशा गोष्टी विचारांची गरज आहे, कारण तारुण्यातच आपण कर्तृत्व काही ना काही करत असतो. आणि म्हणून या भारतीय संस्कृतीचं जे काही अमृतपान आहे ते आपण तारुण्यातच करायला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की मी माणूस आहे एवढं तरी आपण विसरता कामा नये. आणि जो भगवंतानं भगवद्गीतेमध्ये मार्ग सांगितला त्या मार्गाने आपण जायला पाहिजे, तरच आपल्याला माणूस म्हणता येईल. आपल्या उपनिषदाने तरुणाची एक व्याख्या केली. शैशानंदस्य मीमांसा भवती युवा स्याद साधू युवा स्याद युवा अध्याय का अशिष्ट दृढिष्ट बलिष्ठ. जो सरळवर्तीचा आहे तो तरुण, जो आशावाद आहे, दृढनिश्चय आहे, बलिष्ठ आहे तो तरुण. जितके तेजस्वीपणानं तारुण्य जाईल तितकं म्हातारपण सुखाचं जातं. कारण म्हातारपण हा तरुणपणाच्या स्मृतीवरती जाणारा काळ आहे. तरुणपणी जर चांगलं काही केलं असेल तर म्हातारपण चांगलं जाईल. कारण स्मृती करत बसणं, आठवण करत बसणं हे म्हातारपण आहे. आणि म्हणून ज्याचं जीवन तारुण्यात चांगलं त्याचं म्हातारपणही चांगलं. कारण वृद्धावस्था ही तारुण्याच्या स्मृतीवर घालावी लागते. देव जर प्रसन्न झाला तर सगळे वृद्ध तारुण्यच मागतील. कारण तारुण्यात खूप मोठी ताकद आहे. तारुण्य हे मादक आणि मोहक असते. उत्कृष्ट जीवनाची उत्कृष्टता कुठे असेल तर ती तरुणपणात आहे. उत्कृष्टता हे जीवनाचं सर्वस्व आहे. आकाशाला गवस निघाली, हिमालयाचं चूर्ण करी, अशी म्हणण्याची धमक ही तारुण्यात आहे. आणि म्हणून हे तारुण्य वाया जाता कामा नये. तारुण्य हे सुवर्णमोतिक रसायन आहे. ते पचलं तर पचतं, नाहीतर ते अंगावर उमटतं. आणि म्हणून तारुण्यात खूप मोठी ताकद आहे. आज आपण शाळा कॉलेजात शिकणारे विद्यार्थी मुलींचे टिंगल करतो, आया बहिणींचे टिंगल करतो. याला काय तरुण म्हणता येणार नाही. खरा तरुण उत्कृष्ट ध्येयवादी असतो. ध्येयाची जाणीव झाल्यावर ते ध्येय मिळवण्यासाठी तो आपलं जीवन समर्पित करतो. आणि म्हणून शास्त्रकार सांगतात तारुण्याचा आणि वयाचा काहीही संबंध नाही. ज्याच्या जीवनात विशिष्ट गुणांचा विकास झाला असेल तो तरुण. मग तो 16 वर्षापासून 70 वर्षापर्यंत च्या व्यक्तीला आपण तरुण म्हणता येईल. आणि तारुण्याची पुढची पायरी आहे ती वृद्धत्व. वृद्धत्व म्हणजे विकसित झालेला, वाढलेला, ज्याची बुद्धी वाढली, ज्ञान वाढली, प्रेम वाढला, असा वृद्ध. वृद्ध असे जे लोक आहेत ते मृत्यूपर्यंत तरुण राहतात.
ज्यानं जीवनातलं खरं रसायन, खरं विचार पचवलेले आहे, जीवन ज्याला समजलेलं आहे, ते शेवटपर्यंत तरुण राहतात. उपनिषदांचा जिवंत रस ज्यांनी घेतलेला आहे, तेजस्वी विचार ज्यांनी घेतलेले आहे, तो शेवटपर्यंत तारुण्यच प्राप्त करेल. अशा प्रकारची तेजस्वी वृत्ती तरुणाकडे असायला पाहिजे. जीवनात योग्य ध्येय असायला पाहिजे, ज्यासाठी आत्मबलिदान करण्याची इच्छा असायला पाहिजे. दगडाला काही ध्येय नसतं, त्याला कुठं जायचं आहे, पण माणसाला ध्येय असतो, ध्येयवादी असू शकतो. तो जे ठरवेल तो करू शकतो, ही ताकद त्याच्याकडे आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण त्या संस्कृतीचा किंवा भारतीय संस्कृतीचा, आपल्या उपनिषदांचा विचार केला पाहिजे. ते विचार आपण घेतले पाहिजे. आणि म्हणून जीवनात उत्कटता सुद्धा असली पाहिजे. मी जे करेन, मी ठरवेन ते मिळवीनच, त्यासाठी मरण सुद्धा पत्करेन. मरणातही जीवन वागणारी आपली भारतीय संस्कृती आहे. आणि म्हणून तारुण्य वृत्ती ही माणसाकडे असायला पाहिजे. ती भारतीय संस्कृतीने सांगितली त्या पद्धतीने असायला पाहिजे. तारुण्यात जशी उत्कटता असायला पाहिजे, तसे तारुण्यात 3 तकार पण असायला पाहिजे: तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. तरुण हा तेजस्वी असायला पाहिजे. तेजस्विता म्हणजे वीरवृत्ती. वीरवृत्तीच्या पोटात प्रतिकार निष्ठा असते. जिथे जिथं अन्याय असेल, जिथे जिथं असत असेल, त्या ठिकाणी मी प्रतिकार करेन, याचं नाव तेजस्विता. तारुण्यात या वृत्तीची परीक्षा असते, त्यात नापास होता कामा नये. तसेच तरुणात तपस्विता असली पाहिजे. प्रतिकार निष्ठा असली की तप आलंच म्हणून समजा. ध्येयनिष्ठ माणूस तप करू शकतो, कारण जीवनात ध्येय एकदा नक्की केलं की मग सुख आणि दुःख हे दोन्ही सहन करावं लागतं. यालाच आपण तप म्हणतो. वास्तविक दुःखापेक्षा सुख सहन करणं हेच मोठी मुळात कठीण गोष्ट आहे. एकदा एक मुलगा होता, त्याला हृदय विकाराचा झटका आला आणि त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं. सुदैवाने त्याला 1 कोटीची लॉटरी लागली. डॉक्टर म्हणाले, मीच त्या रोग्याला हळूहळू ही गोष्ट सांगेन, तुम्ही नातेवाईक कोणीही बोलू नका. आणि मग एक दिवस बोलता बोलता डॉक्टर त्या रोग्याला म्हणाले, समज तुला 1 लाख रुपये लागले तर तू काय करशील? लॉटरीमध्ये 1 लाख रुपये लागले तर काय करशील? तर रोगी म्हणाला, चांगली गोष्ट आहे, चांगलं होईल मला जर लागले तर. समज तुला 2 लाख रुपये लागले तर तू काय करशील? तर त्याच्यातले 20, 25, 30, 50 हजार मी दान करेन, असं तो सांगतो. आणि समज तुला 1 कोटी लागले तर तू काय करशील? तो तरुण मुलगा म्हणाला की त्याच्यातले निम्मे पैसे तुम्हाला देईन, म्हणजे जवळजवळ 50 लाख रुपये मी तुम्हाला देईन. हे ऐकताच त्या डॉक्टरचंच हृदय बंद पडतं. म्हणजे तुम्हाला सुख सहन करता आलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या संस्कृतीनं सुख आणि दुःखाचे हे सांगितले की तपो द्वंद्व सहन, सुख आणि दुःख हे दोन्ही सहन करता आलं पाहिजे, त्यालाच तप म्हणतात. आणि म्हणून तरुण्यात तपस्विता हा दुसरा गुण असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तत्परता. तारुण्यात तत्परता असली पाहिजे. तत्परता असेल तरच तो तरुण म्हणता येईल. कारण कुठलंही काम जे ठरवलेलं आहे त्याच्याशी तत्पर राहणे हे पहिली गोष्ट आहे. त्या कामाशी प्रामाणिक राहणे, ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्याशी प्रयत्न करणे, याला तत्परता म्हणतात. आणि म्हणून तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे गुण जीवनात असायला पाहिजेत. तारुण्यात हे असायला पाहिजेत, तरच आपणाला तरुणपण पचलं असं म्हणता येईल आणि माणूस हा तरुण असला पाहिजे. तेव्हा या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे, या जयंतीनिमित्त विचार केला पाहिजे. जर जीवनात तेजस्विता, तपस्विता, तत्परता असेल तरच त्याला तरुण म्हणता येईल. भावशून्य अंतःकरणानं साजरे केलेल्या जयंत्या किंवा पुण्यतिथी माणसाला यंत्रवत बनवतात, मानवाच्या जीवनात जडत्व निर्माण करतात. परंपरेने साजरे केलेल्या जयंत्या याला काही अर्थ नसतो.
म्हणून भावपूर्ण अंतःकरणानं आणि सारग्रही बुद्धीनं जर आपण अशा जयंत्या साजऱ्या केल्या तर जीवनात खरा आनंद निर्माण होईल. खऱ्या अर्थाने जयंती साजरी केली असं होईल आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. हे विचार जीवनात आणण्याचा आपण प्रयत्न सतत केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं ही जयंती साजरी होईल असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार मित्र हो. आज 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी होत आहे. प्रथमतः या दोन महनीय व्यक्तींना मी त्रिवार अभिवादन करतो. या तिहेरी कार्यक्रमामध्ये संस्था पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व हितचिंतक यांचे मी उपप्राचार्य व हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक एम कांबळे सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, कार्यक्रमामध्ये प्राध्यापक एस एन पाटील, प्राध्यापक बेटकर, कुमारी राजश्री बेळेकर, कुमार अक्षय सुतार यांनी जयंतीच्या निमित्ताने चांगलेच विचार मांडलेले आहेत. मित्र हो, अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता. विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वराज्याचे जन आंदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि गरिबांप्रती प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे. मित्र हो, जिजाऊंनी राजघराण्याचा वृथा अभिमान न बाळगता युद्धकला आणि राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले. जिजाऊंनी आत्मविश्वासाने युद्धकलेत नैपुण्य मिळवले. याचा उपयोग त्यांना पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला. जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्य संकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका शहाजीराजे आणि जिजाऊंची होती. बलाढ्य शत्रू विरोधात असताना मोठ्या निर्भीडपणे जिजाऊ मासाहेब शहाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या. जिजाऊने स्वतःच्या जाधव भोसले कुटुंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला. जिजाऊने आपले मातृप्रेम शिवरायाप्रमाणेच मावळ्यांवर केले. त्यामुळे जिजाऊ या स्वराज्य माता आहेत. शिवरायामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य जिजाऊने केले. शिवरायांच्या मोठेपणाचे श्रेय फक्त जिजाऊंना जाते. आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी मानवतावादी नेते उदयाला येतील, पण त्या अगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे. शिवरायांवर चालून आलेल्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले. जिजाऊंचा प्रयत्नवाद स्त्रियांनी आत्मसात केला पाहिजे. आज स्त्रियांवर अनेक ठिकाणी अत्याचार होतात. त्या प्रसंगी स्त्री स्वतःचे संरक्षण करू शकत नाही, इतका न्यूनगंड स्त्रियांमध्ये आहे. राष्ट्रमाता जिजाऊंच्या धैर्याचे, शौर्याचे अनुकरण आजच्या स्त्रियांनी करावे. शिवराय, संभाजीराजे आणि मावळ्यांमध्ये असणारी उच्च कोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे. या समयी मला एक कविता आठवते मित्र हो. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय निशंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय निशंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा. जिजाऊ
तुम्ही नसता तर नसते लढले मावळे, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे, नसते दिसले विजयाचे सोहळे. मित्र हो, जिजाऊ माताप्रमाणेच 12 जानेवारी 1893 जन्मलेल्या बाळाचं नाव नरेंद्र ठेवण्यात आले. खरोखरच स्वभावाने खोडकर असलेलं बाळ तीव्र बुद्धिमत्तेचं असेल अशी कल्पना सुद्धा विश्वनाथ दत्त व भुवनेश्वरीने केली नव्हती. गुरु रामकृष्ण परमहंसांना दिलेल्या वचनाची पूर्ती करत नरेंद्रने हिंदू धर्माचा प्रसार करून त्याचे अमर तत्वज्ञान पूर्ण जगाला सांगितले. माझ्या बंधू आणि भगिनींनो सारख्या सभ्य भारतीय शब्दांचा उच्चार करत अमेरिकेतील स्वधर्मीय परिषदेत हिंदू धर्माचे महत्त्व पटवून देण्याचे काम विवेकानंदांनी केले. गुरूंच्या प्रभावामुळे संन्यास घेतला व अंतिम सत्याच्या शोधासाठी भारत भ्रमण ही केला. त्यातून त्यांना भारतातील दरिद्री, अज्ञानी जनतेसाठी सर्वस्व अर्पण करणारे अनेक स्त्री पुरुष निर्माण केले पाहिजेत असे प्रकर्षाने जाणवू लागले. मित्र हो, 1 मे 1897 रोजी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली व लोकसेवा सुरुवात केली. मित्र हो, एक तरुण तपस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविणारे स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकांड विद्वान होते. स्वामी विवेकानंदांनी योग, राजयोग आणि ज्ञानयोग असे ग्रंथ तयार करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे, ज्याचा प्रभाव युगानुयुगे सर्वसामान्यांवर असेल. त्यांची वैचारिक परंपरा अपरंपार होती. त्यांना प्राप्त झालेल्या आध्यात्मिक विचारांनी सुद्धा लोकांना प्रेरित केले. ते म्हणतात, उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे. मित्र हो, अशा या थोर महनीय विचारवंतांना मी पुनश्च अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना विनम्र अभिवादन. श्री महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित वैभववाडीतील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने 12 जानेवारी हा दिवस जिजामाता जयंती व स्वामी विवेकानंद जयंती म्हणून साजरा करण्यात आला. त्याच निमित्ताने सर्वप्रथम महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलितचे अध्यक्ष श्री विनोदजी तावडे साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानेन. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य CS काकडे सर, उपप्राचार्य AM कांबळे सर यांचेही मी आभार मानेन. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते प्राध्यापक SN पाटील सर व DS बेटकर सर यांचेही मी आभार मानते. महाविद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख कुंभार सर यांचेही मी आभार मानते. तसेच मनोगत व्यक्त करणारे विद्यार्थी अक्षय सुतार व राजश्री बेळेकर यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. परिणामतः सर्व शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी यांचेही मी महाविद्यालयातर्फे मनपूर्वक आभार मानते व अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते.